व्याख्यानांच्या माध्यमातून कला क्रीडा क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यामध्ये मीनाक्षी पाटोळे मॅडम असतील, मधुकर गेलबिले सर असतील, किंवा उद्या मनोहर मोहोरे सरांचं व्याख्यान आहे. अशा अनेक मान्यवरांनी या फेसबुक पेजच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम, युवकांना प्रेरित करण्याचं काम केलेलं आहे. अरुण वाळून सर स्वागत करतायत. निश्चितरित्या सर धन्यवाद. आपण आपल्या विषयाकडे जाऊया, वळूया की युवक आणि विवेक या विषयावरती खरं तर खूप दिवसापासून मी चिंतन करत होतो की युवक याच मुद्द्यावरती का बोलायचं. त्याच्या पाठीमागचं कारणही तुम्हाला मुद्दामून सांगतो की आज भारताकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा भारताला युवकांचा देश असं म्हटलं जातं. स्वतःशी जर बोलायचा प्रयत्न केला, एखाद्या गोष्टीवरती एखादा मत किंवा एखादा मुद्दा तपासून घेण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं निश्चितरित्या तो विवेकाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. कारण आज काय होतं, कुणीतरी काहीतरी पेरतं, कुणीतरी काहीतरी मांडतं आणि त्यांचेच विचारांचे वाहक आज तरुण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं दुसऱ्यांचे विचार स्वीकारण्याआधी ते सत्य असत्य या कसोटीवरती तपासून पहा. तुमचा विवेक जागृत करून त्याच्यावरती विचारशील व्हा की या व्यक्तीनं, या समाजानं किंवा या माणसानं हा जो काही विचार मांडलेला आहे तो मी जसाच्या तसा पुढे प्रवाहित करणार नाही, त्याचा वाहक मी बनणार नाही, तर तो माझ्या पातळीवरती, माझ्या बुद्धीवरती, माझ्या विवेकावरती घासून तो तपासून पाहिल मी. आणि मला जर तो सत्य वाटला, मला जर तो खरं वाटला आणि तो समाज हिताचा आहे असा जर मला वाटला तरच मी त्या विचारांची पुष्टी पुढे करणार आहे किंवा तो विचार पुढे पसरवण्यासाठी तयार होणार आहे. ही भूमिका आजच्या तरुणाची असली पाहिजे. कारण आज राजकीय मंडळी तरुणांना वापरून घेतात, ही गोष्ट तर जगजाहीर आहे. मला काही कुणावरती, कुठल्या राजकीय पक्षावरती किंवा कुठल्या नेत्यावरती टीका करायची नाही, परंतु समाज हित पाहत असताना राजकीय भूमिका जी आहे ती भूमिका सुद्धा आज तरुणांनी समजून घेतली पाहिजे. आणि माझा उपयोग करून घेतला तर जात नाही ना, माझा वापर तर केला जात नाही ना, या गोष्टीसाठी तो जागृत असला पाहिजे. म्हणून आपले स्वतःचे विचार हे पुढे पसरवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या कुणाच्या विचारांचे वाहक होऊ नका. तर तो विचार मी आज बोलतोय तुमच्या समोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजवरनं मी काही चिंतन या विषयासंदर्भात केलेलं आहे. पण तरी सुद्धा माझी सर्वांना विनंती आहे की माझा विचार सुद्धा तुम्हाला फॉरवर्ड करायचा असेल, पुढे पाठवायचा असेल तर तो तपासून पहा. तो तुमच्या बुद्धीच्या कसोटीवरती, तुमच्या विवेकाच्या कसोटीवरती तपासून पहा. तुम्हाला सत्य वाटत असेल तरच तो पुढे पाठवा. अन्यथा जर त्या गोष्टीमध्ये काहीतरी त्रुटी जाणवत असेल तर निश्चितरित्या त्याच्यावरती संवाद होणं गरजेचं आहे, त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. निश्चित मला जर असं वाटलं की तुम्ही सांगितलेलं मत मला पटणार आहे तर निश्चितरित्या त्याचं स्वागत मी करेन. म्हणून चर्चा होणं गरजेचं आहे, संवाद होणं गरजेचं आहे. वाद विवाद होण्यापेक्षा मला वाटतं वाद संवाद होणं गरजेचं आहे. एखाद्या विषयावरती वेगवेगळी मतं असू शकतील, निश्चितरित्या प्रत्येकाचं मत वेगळं आहे. लोकशाहीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि जेव्हा बहुसंख्य लोक एका मताचे असतील तेव्हा आपल्याला तो स्वीकारणं सुद्धा बंधनकारक आहे. आपल्याला जे पटतंय तेच सत्य आहे, आपण बोलतोय तेच खरं आहे, हे लोकशाहीला मारक आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपल्याला हे गोष्टी स्वीकारायला पाहिजेत आहेत. हल्ली आपण पाहिलं तर लोकशाहीचा कसा खून होतोय हे आपण चांगल्या पद्धतीनं पाहत आहोत. भारतामध्येच नाही तर भारताबाहेरची उदाहरणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आत्ता अगदी काल परवाचं उदाहरण जर घ्यायचं पाहिलं तर अमेरिकेमध्ये ट्रम्प समर्थकांनी संसदेवरती जो काही हल्ला केलेला आहे, मला वाटतं हे अविवेकीपणाचं लक्षण आहे. हा लोकशाहीचा खून आहे की जेव्हा समाजामध्ये कुणीतरी आपल्या स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या विचारावरती लोकशाही मार्गाने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू पाहत असेल आणि अविवेकी माणसं दडपशाहीनं त्याला कुठेतरी त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर कुठेतरी आपल्याला सगळ्यांना याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की असा विवेक किंवा असा अविवेक जर माजला तर समाज अहिताकडे जाणार आहे. देशाचं हित जे आहे ते धोक्यात आहे, ही गोष्ट आपल्याला समजायला हरकत नाही. आणि म्हणून अशी पिढी जर निर्माण होत असेल, अस्मिता जोपासणारी, धर्म जात याच गोष्टीवरती विचार करणारी, विवेकाच्या खऱ्या मार्गापासून, सत्याच्या मार्गापासून, बुद्धीच्या मार्गापासून, विज्ञाननिष्ठ मार्गापासून दूर जाऊ जर पाहत असेल तर मला वाटतं ही देशाच्या
भवितव्यासाठी फार महत्वाची एक हानिकारक गोष्ट आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून चर्चा घडून येणं गरजेचं आहे. हल्ली व्हॉट्सअपवरती चर्चा होतात, परंतु ती चर्चा आपण पाहतो कशा पद्धतीनं असते. तिला कुठलाही संदर्भ नसतो. ज्याला ज्या विषयातलं सगळ्यात कमी नॉलेज असतो तोच जास्त पोस्ट करत असतो, तोच जास्त विचार मांडत असतो. ती मांडणी किती समर्पक असते या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, मला जर चर्चा करायची असेल तर मी समोरासमोर चर्चा करतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी आजपर्यंत कुठल्याही ग्रुपवरती कुठल्याही व्यक्तीशी एखाद्या मुद्द्यावरती चर्चा करत नाही, कारण त्या चर्चेमध्ये काहीच अर्थ नसतो. ती चर्चा समोरासमोर व्हावी असं मला वाटते. आणि जरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून झाली असेल तरी त्याला संदर्भ असावेत, त्याच्यात विवेक असावा, समोरच्या व्यक्तीचा आदर असावा, समोरच्या मतांचा आदर असावा. ती गोष्ट आपण समजून घ्यावी. फक्त एखादा मुद्दा आपला रेटून बोलायचा म्हणून त्याच्यावरती चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे. म्हणून आज भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला विवेकशील मार्गाने चाललेल्या काही गोष्टी दिसतात. मला आवर्जून उल्लेख करावा लागतो की आज शेतकरी आंदोलन जे चाललेलं आहे, कितीतरी दिवसापासून शेतकरी आज रस्त्यावरती आहेत, परंतु कुठेही तुम्हाला हिंसा झालेली दिसत नाही. अगदी सनदशील मार्गानं, विवेकशील मार्गानं हे सगळं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतो. हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजची पिढी किंवा आजचा समाज विवेकशील आहे का, तर या गोष्टीच्या उत्तराकडे जात असताना किंवा हा प्रश्न उपस्थित जेव्हा होतो तेव्हा आपल्याला निश्चितरित्या विचार करावा लागणार आहे की जरी ती अविवेकीपणाकडे चाललेली असली तरी परत एकदा आपली जबाबदारी आहे की त्यांना विवेकशील बनवण्याची. म्हणून हे बनवण्यासाठी, विवेकशील बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपली काय जबाबदारी आहे, हे फार महत्वाचं आहे. माझे मित्र संजय कुमार भवारी लाईव्ह आहेत, त्याचबरोबर सुदाम केंगले आहेत. अनेक कमेंट्स येतात. खरं तर विचार मांडण्याच्या ओघामध्ये मी बऱ्याचशा कमेंट्स स्किप झालेल्या आहेत, तरी सर्वांचं स्वागत करतो की तुम्ही या विचारमंथनामध्ये सहभागी होताय. विवेकशील मार्गानं जेव्हा आपण परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देशहित आपल्याला साधण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. संजय कुमार मेमाने सर माझे मित्र आहेत. खरंच चांगल्या पद्धतीने सातत्याने ते आमच्या चळवळीमध्ये सहभागी होत असतात. वाघमारे सर असतील किंवा अनेक मित्रमंडळी जी लाईव्ह स्वरूपात माझ्याशी जोडली गेलेली आहेत. मला वाटतं ही सगळी पिढी याच मार्गाने पुढे झालेली आहे, म्हणून ती जागरूक आहे, म्हणून ती समाज परिवर्तनाच्या या चळवळीमध्ये काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून या सर्वांचं मी स्वागत करतो. पुढच्या मुद्द्याकडे जात असताना विवेकशील समाज घडवण्यासाठी आपली जबाबदारी काय आहे, आपली भूमिका काय आहे, या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपण ज्या समाजामध्ये राहतो, जे काही वातावरण आहे आपल्या आजूबाजूचं, त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्या वातावरणाचा परिणाम आपल्या मुलांवरती, आपल्या मुलांच्या शिक्षणावरती, आपल्या मुलांच्या वागण्यावरती होत असतो. आपण जसं वागतो, आपण जसा विचार करतो, आपली कृती जशा पद्धतीने आहे तशीच आपली पुढची पिढी सुद्धा वागणार आहे. म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला होता की जेव्हा आपण पुढच्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला नावं ठेवतो तेव्हा ती आपल्याकडे पाहूनच घडलेली असते. आपल्याकडे पाहूनच ते घडलेले असतात, ते विचार करायला लागलेले असतात. मग आपण त्यांना नावं ठेवतो की आपण स्वतःला नावं ठेवतो, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून या तरुण पिढीपुढं, या लहान मुलांपुढं आपण एक आदर्श निर्माण केला पाहिजे. त्यांना काही उपक्रम दिले पाहिजेत. त्यांच्या वस्तीमध्ये, त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूला काही लायब्ररी, ग्रंथालय आपल्याला सुरू करता येतील का हे पाहिलं पाहिजे. म्हणजे तो वाचन करेल. विवेक जागृत करायचा म्हणजे काय, मला वाटतं तरुणांनी जर विवेक जागृत करायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांनी पुस्तकं तर वाचलीच पाहिजे, समाज तर वाचलाच पाहिजे, व्याख्यानं तर ऐकली पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट मला जी वाटते ती म्हणजे त्यांनी स्वतःशी बोललं पाहिजे. मौन पाळून स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तू तोंड हलवून बोलू नकोस, परंतु मनातल्या मनात स्वतःला प्रश्न विचार. शांततेमध्ये तू विचार कर, तुझा विवेक जागृत होईल. तुला कळेल मी जे करतोय ते सत्य आहे की असत्य आहे, चूक आहे की बरोबर आहे, खरं आहे का खोटं आहे. हे जर तुला कळून घ्यायचं असेल तर तू संयमानं स्वतःच्या आतमध्ये स्वतःला प्रश्न विचार की मी करतोय ते कृत्य योग्य आहे का. त्याला स्वतःचं उत्तर मिळेल. आणि म्हणून मी मगाशी जे म्हटलो ना, आतला आवाज, तो आतला आवाज फार महत्वाचा आहे. दुसरं कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, कोणीतरी आपल्याला सांगणार आहे, कोणीतरी खरं की खोटं
याची जाणीव आपल्याला करून देणार आहे, त्याच्यापेक्षा आपला विवेक जागृत करा, आपल्याला आपली जाणीव होईल. आणि म्हणून आपण संयमानं जेव्हा एखाद्या गोष्टीकडे पाहतो त्याच्या सगळ्या बाजू तपासून पाहतो. म्हणजे कुठलं तरी एखाद्याने काहीतरी सांगितलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण कृती करायला जर मोकळे झालो तर आपला विचार विवेकशील असणार नाही. आपल्याला आपल्या आतल्या आवाजानं काहीच सांगितलं नाही, बाहेरचा आवाज आपण ऐकून आपण कृती करायला लागलेलो आहेत. म्हणून शांततेनं जेव्हा आपण विचार करायला लागतो, मौन पाळतो. सातत्याने बडबड करणारी लोक खूप आपल्याला पाहायला मिळतात, परंतु जेव्हा शांततेनं आपण मौन करतो, चिंतन करतो, संयमानं विचार करतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी स्पष्ट कळतात. हे सत्य आहे आणि हे असत्य आहे. म्हणून संविधानाच्या मार्गाने जो विचार करतो, संविधानाची जी मूलभूत तत्व आहे त्या तत्वांना अनुसरून जो विचार करतो, प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र असलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे त्याचा आवाज मी बंद करू शकत नाही हे भान आपल्याला असलं पाहिजे. सगळे समाज बांधव माझे मित्र आहेत, मग तो कुठल्याही जाती धर्मातला असू दे, हे मला समजलं पाहिजे. समता माझ्या मनात नांदली पाहिजे. बंधुभावानं मी विचार केला पाहिजे. कुठल्या जाती धर्माची माणसं वेगवेगळ्या विचारानं वेगवेगळी करण्यापेक्षा एका विचारानं मला जोडता येतात का नाही, बंधुत्व निर्माण करता येतं का नाही, या गोष्टीचा मी विचार केला पाहिजे. आणि मी आज या विज्ञान युगामध्ये वावरत असताना मला विज्ञान निष्ठा जोपासता आली पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे मी अंधश्रद्धेपणाने पाहिलं नाही पाहिजे. तर मला विज्ञान समजलं पाहिजे, मला विज्ञान कळालं पाहिजे. मग या विज्ञानातून माझं ज्ञान जागृत होणार आहे आणि मला विवेक समजणार आहे. मला वाटतं काही संघटना, काही समाज, काही व्यक्ती फार चांगल्या पद्धतीने समाजाला विज्ञाननिष्ठ बनवण्याचा प्रयत्न करतात. मी पाठीमागे काही दिवसापूर्वी ऑनलाईन माध्यमातूनच एक व्याख्यान घेतलं होतं. मला वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्या विचारपीठावरती मी बोललो होतो. मला अभिमानानं सांगावं वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती खरंच आज या समाजामध्ये विज्ञानवाद, विज्ञाननिष्ठा, विवेकवाद पसरवण्याचा प्रयत्न करते. अशा संघटनेना आपण बळ दिलं पाहिजे. जे काम करते, चांगलं काम करते, त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं धाडस आपल्याला करता आलं पाहिजे. भले एखादी गोष्ट तुम्हाला स्वतःला करता येत नाही, तुम्हाला स्वतःला करण्यामध्ये त्याच्यामध्ये मर्यादा येतात, परंतु जर दुसरा कुणीतरी ती गोष्ट करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून अशा काही संघटना, असे काही व्यक्ती जे काम करतात त्या कामाचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की तरुणांनी वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, व्याख्यानं ऐकली पाहिजेत, संविधानातली नीतिमूल्य जी आहेत ती जोपासली पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आजच्या तरुणामध्ये जी काही नकारात्मकता भरलेली आहे ती कुठेतरी आपल्याला बाजूला करता आली पाहिजे. की बऱ्याच वेळा लोक म्हणतात किंवा मुलं म्हणतात की सर जग सगळं नकारात्मक दिसायला लागतं, मग त्याच्यामध्ये आपण सकारात्मक कसा विचार करायचा. मला वाटतं एक साधं छोटंसं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो की आपण रेडिओ ऐकतो आणि रेडिओ ऐकत असताना एखादं गाणं आपल्याला न आवडणारं लागतं. ते न आवडणारं गाणं लागल्यानंतर आपण काय करतो की आपण तो केंद्र बदलतो. म्हणजे आता सुद्धा रेडिओ मिरची किंवा याच्यावरती तुम्ही जेव्हा आपल्याला वाटतं की याच्यावरती आपल्या आवडीचा कार्यक्रम नाही, आपण लगेच फ्रिक्वेन्सी बदलतो, दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातो, केंद्र बदलतो, तिथे आपल्याला आपल्या आवडीचं गाणं वाजलेलं दिसतं आणि आपण ते ऐकतो. एक गोष्ट लक्षात घ्या की विद्युत लहरी किंवा त्या ध्वनी लहरींच्या माध्यमातून ते आधीचे जे गाणं आपण बंद केलं ते आपल्या आजूबाजूला आहेच, पण ते आपल्याला ऐकायला काय येत नाही तर आपण आपली फ्रिक्वेन्सी चेंज करून घेतली, आपण आपलं केंद्र बदलला. पण तसंच मला वाटतं नकारात्मकता जरी आपल्या आजूबाजूला असली तरी आपल्याला आपला व्ह्यू बदलता आला पाहिजे आणि सकारात्मकतेकडे आपल्याला झुकता आलं पाहिजे, आपल्याला वळता आलं पाहिजे. ही महत्वाची बाब आहे. कारण सातत्याने ह्या गोष्टी नितीन तलपाडे सर, नानासाहेब गावडे सर, नमस्कार. खरं तर सातत्याने ही मंडळी आपल्या पाठीशी उभे असतात आणि तेही सुद्धा चांगल्या पद्धतीनं विचार मांडतात. मनोहर मोरे सर आहेत. मनोहर मोरे सर सुद्धा उद्या याच विचारपीठावरती लाईव्ह येणार आहेत. अशी सगळी मंडळी सातत्याने उभी असते पाठीमागे, म्हणून आपल्याला सुद्धा बळ मिळतं, आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते. तर हा मुद्द्याकडे आपण परत येताना हा नकारात्मक भाग जो आहे तो आपल्याला जरी आजूबाजूला असला तरी आपली फ्रिक्वेन्सी चेंज करता आली पाहिजे, आपलं केंद्र आपल्याला बदलता आलं पाहिजे. ही गोष्ट आजच्या तरुणांना लक्षात घेतली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्या आयुष्याकडनं खूप काही आपल्याला खरं तर मागता येऊ शकतं. देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी, अशी आपल्या आजच्या तरुणाची अवस्था झालेली असते की भरपूर काही देणारी लोक आहेत,
परंतु हा घेत असताना मात्र त्याला त्याची झोळी कुठेतरी दुबळी पडते. अनंत अमुची दैय शक्ती, अनंत अन आशा किनारा तुला पामराला. समुद्राला जिथे पामर म्हणण्याची क्षमता माणसामध्ये आहे, की माझी शक्ती, माझी ध्येय शक्ती तुझ्यापेक्षा अफाट आहे, प्रचंड आहे, किनारा तुला आहे, मला कुठलाही किनारा नाही. एवढं सगळं काही आपल्याकडे असताना आपण चमचा घेऊन मागायला जर गेलो तर आपल्याला चमच्यावरच मिळणार आहे. म्हणून आयुष्याकडनं भरपूर काही मागायला शिका. म्हणजे तुम्हाला भरपूर काही उपलब्ध होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला भरपूर काही मिळू शकतं. आणि म्हणून आजच्या पिढीला विवेकशील बनवण्याची तुमची आमची जबाबदारी आहे, शिक्षकांची जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आहे. त्यांच्या पुढे काहीतरी आपल्याला त्यांच्या पुढ्यात वाढावं लागणार आहे, काहीतरी उपक्रम त्यांना द्यावे लागणार आहेत, काहीतरी वाचनासाठी त्यांना प्रवृत्त करावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रवृत्त केल्याशिवाय तो विवेकशील बनणार नाही. बऱ्याच वेळा आपली जबाबदारी झटकायची म्हणून आपण काय म्हणतो की आपल्याला काय घोड्याला पाण्यापर्यंत नेतायत, प्यायचं की नाही ते त्याने ठरवायचं असतं. परंतु त्याच्या पुढे जाऊन मला एक मुद्दा मांडावा असा वाटतो की त्या घोड्याच्या घशाला कोरड पाडण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. त्याला कष्ट करायला लावा, त्याला काम करायला लावा, त्याला परिश्रम करायला लावा, त्याच्या समोर वेगवेगळ्या गोष्टी द्या. निश्चितरित्या त्याला ती भूक जागृत झाली पाहिजे, त्याची ती तहान जागृत झाली पाहिजे. हे जागृती करण्याचं काम जे आहे ते सुद्धा आपलंच आहे. त्यामुळं आपण जबाबदारी ढकलून चालणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझी विनंती आहे की जर शिक्षणासाठी, चांगल्या गोष्टीसाठी आपला जर थोडाफार पैसा खर्च होत असेल तर तो केलाच पाहिजे. कारण शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. बाकीच्या गोष्टींसाठी आपण पैशाचा कधीच विचार करत नाही, परंतु शिक्षणासाठी, फी भरण्यासाठी, पुस्तक विकत घेण्यासाठी जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा मात्र आम्ही माघारी फिरतो, तिथे आम्ही पैसे खर्च करत नाही. म्हणून मित्रांनो, मला असं वाटतं की हे आत्ता गुंतवलेला वेळ असेल, आत्ता गुंतवलेला पैसा असेल, हा आपल्याला रिटर्न मिळणार आहे. 100% त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत. आणि म्हणून आत्ता ज्ञान मिळवण्यासाठी वेळ खर्च करा, पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसा खर्च करा. माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय भली मोठी माझी स्वतःची लायब्ररी आहे. मी स्वतः ही सगळी पुस्तकं विकत घेतलेली आहेत. जिथे आपण चांगल्या पद्धतीनं गुंतवणूक करतो त्याचे रिटर्न सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळतात. म्हणून जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो. खरं तर आज एका वेगळ्या विषयावरती तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली. अनेक मित्रांनी यामध्ये लाईव्ह सहभाग घेतला, कमेंट्स करून माझा उत्साह वाढवला. या ज्ञान यज्ञामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झालात. आणि आपली सगळ्यांची जबाबदारी म्हणून जेव्हा आपण या विषयाकडे पाहतो तेव्हा मला वाटतं निश्चितरित्या आपल्याला याच्यातून काहीतरी हातात लागू शकतं. म्हणून पुन्हा एकदा या बेधडक महाराष्ट्र या पेजच्या वतीनं मला जी काही तुमच्या समोर व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली, मग त्यामध्ये अरुण वाळुंज सर असतील किंवा माझे सगळे सहकारी मित्र असतील, या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता फक्त एक वाक्य सांगतो, आपण जर विवेकी पिढी घडवू शकलो तरच आपण देशाला घडवू शकतो, तरच आपण देशाला सावरू शकतो. ही एक गोष्ट मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा, एवढी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला जे काही 40-45 मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.